राम राम मंडळी, मी तुमचा ताना जॅके. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शांतता दिसते, पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. झेडपीच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेची ही निवडणूक म्हणजे सर्वच राजकीय पक्षांसाठी एक लिटमस टेस्ट ठरणार आहे. विशेषतः भाजपच्या गोटात सध्या मोठी खलबतं सुरू आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच विषयाची चर्चा आहे. कोणाची वर्णी लागणार, निष्ठावंतांना न्याय मिळणार की आक्रमक चेहऱ्यांना संधी मिळणार. आज आपण अशा 5 नावांवर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्याची नावं सध्या भाजपच्या हायकमांडच्या टेबलावर आहेत. पण मंडळी, आजचं विश्लेषण जरा खास आहे. आपण सुरुवातीला 3 महत्त्वाच्या नावांची चर्चा करूया आणि व्हिडिओच्या शेवटी अशा 2 नावांकडे वळूया, ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. चला तर मग सुरू करूया आजचा हा खास कार्यक्रम. आणि त्याचं पहिलं नाव आहे ते म्हणजे माधवी नाईक. महिला नेतृत्व आणि संघटनात्मक बांधणी. भाजपच्या गोटात सध्या महिला नेतृत्वाला प्रचंड महत्त्व दिलं जात आहे. लाडकी बहीण योजनेनंतर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाला सभागृहात एक अभ्यासू आणि आक्रमक महिला चेहरा हवा आहे. राजकीय प्रवास. माधवी नाईक या भाजपच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्या केवळ नावापुरत्या सक्रिय नाहीत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी महिला आघाडीची बांधणी केली आहे. चर्चेचं मुख्य कारण म्हणजे सभागृहात जेव्हा महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते, तेव्हा चित्रा वाघ यांच्यानंतर तितक्याच ताकदीनं बाजू मांडणारा चेहरा म्हणजे माधवी नाईक. त्या केवळ वक्त्या नाहीत, तर धोरणात्मक निर्णय घेण्यातही पटाईत आहेत. समीकरण. जर भाजपने महिला कोट्यातून उमेदवारी देण्याचं ठरवलं तर माधवी नाईक यांचे नाव सर्वात चर्चेत असणार. त्यानंतर आता आपण दुसऱ्या नावाकडे वळूया. त्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे केशव उपाध्ये. भाजपचा माहितीपूर्ण आवाज. मंडळी, तुम्ही टीव्हीवरच्या चर्चा पाहता तेव्हा भाजपकडून आकडेवारीसह आणि शांत डोक्याने विरोधकांना उत्तर देणारा एक चेहरा नेहमी दिसतो, ते म्हणजे केशव उपाध्ये. मीडिया मॅनेजमेंट. प्रदेश मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम केले आहे. पडद्यामागे राहून मीडिया रणनीती आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. का हवी संधी? विधान परिषदेत अशा नेत्यांची गरज असते, जो कायद्याची आणि आकडेवारीची भाषा बोलू शकेल. केशव उपाध्ये हे फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी मिळू शकते. त्यानंतर तिसरं नाव म्हणजे रणजितसिंह निंबाळकर. निंबाळकरांचे पुनर्वसन की भाजपची वेस्टर्न चाल? रणजितसिंह निंबाळकर हे माड्याच्या राजकारणातलं असं नाव आहे ज्यांनी प्रस्थापितांच्या घडीत भाजपचा झेंडा रोवला. जरी 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला असला तरी सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात त्यांची पकड आजही मजबूत आहे. आमदारकीचा उल्लेख का महत्त्वाचा आहे? संघर्षाची पोचपावती. मोहिते पाटील यांच्यासारख्या दिग्गज घराण्याशी 2 हात करण्यासाठी भाजपने निंबाळकरांना बळ देणं गरजेचं आहे. सहकार पट्ट्यात शिरकाव. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने आणि दूध संघाचे राजकारण चालते. निंबाळकरांना विधान परिषदेवर म्हणजेच MLC पाठवून भाजपने त्यांना अधिकार दिल्यास ते या सहकार पट्ट्यात भाजपचा विस्तार अधिकपणे प्रभावीपणे करू शकतील. मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू. निंबाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडी आणि MIDC प्रकल्पावर त्यांची आक्रमक भूमिका पाहता त्यांना विधिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहे. रणजितसिंह निंबाळकर. विधान परिषदेचा मार्ग आणि आगामी रणसंग्राम. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची पुनर्वसनाची चर्चा रंगली आहे. ते नाव म्हणजे रणजितसिंह निंबाळकर. माढ्याचे माजी खासदार आणि भाजपचे आक्रमक नेते निंबाळकर यांना आता विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळण्याचे दाट संकेत मिळत आहेत. हा निर्णय केवळ एका नेत्याचा पुनर्वसन नाही, तर भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये मोठा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो. निंबाळकर भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील ट्रम्प कार्ड. रणजितसिंह निंबाळकर हे भाजपसाठी केवळ एक नेते नाहीत, तर ते साखरपट्ट्यातील एक महत्त्वाची ताकद आहे. अस्तित्वाची लढाई. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी निंबाळकरांनी जिलेली झुंज ही मोहिते पाटील सारख्या बालाढ्य शक्तींना घाम फोडणारी होती. सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचं एक वेगळा आणि स्वातंत्र्य वलय निर्माण केलं आहे. आक्रमक बाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी अनेकदा स्थानिक पातळीवर मोठी रिस्क घेतली आहे. त्यामुळेच त्यांना ताकद देणं ही आता भाजपची राजकीय गरज बनली आहे. विधान परिषद आमदारकी रणनीती काय? आता चर्चा आहे ते म्हणजे निंबाळकरांना मिळणाऱ्या आमदारकीचे. त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यामागे भाजपचे 3 मुख्य उद्देश आहेत आणि त्याचा पहिला उद्देश म्हणजे सहकार क्षेत्रात शिरकाव. पश्चिम महाराष्ट्रात सत्ता टिकवायची असेल तर सहकार क्षेत्रावर पकड हवी. निंबाळकरांसारखा अभ्यासू आणि धाडसी नेता सभागृहात असल्यास भाजपला या पट्ट्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देता येईल. आणि त्यानंतर दुसरा उद्देश म्हणजे मोहिते पाटलांना चेक अँड मेट. सोलापूर जिल्ह्यात स्थानिक राजकारणात निंबाळकरांना आमदारकी देऊन भाजपने त्यांना पॉवर दिली तर मोहिते पाटलांच्या वाढत्या प्रभावाला रोखणं सोपं जाईल. आणि तिसरं म्हणजे कार्यकर्त्यांचा पुनर्जीवन.
पराभवानंतर मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी निंबाळकरांना विधिमंडळात पाठवणं हा सर्वात मोठा प्रभावी मार्ग आहे. आणि त्यानंतर तिसरा भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खास पसंती. नुकत्याच झालेल्या नाईक बोमवाडीतील MIDCच्या विषयावरून निंबाळकरांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं समर्थन केलं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, साहेबांच्या मनात निंबाळकरांसाठी मोठी भूमिका तयार आहे. विधान परिषदेची आमदारकी ही केवळ सुरुवात असून आगामी काळात त्यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर रणजितसिंह निंबाळकर हे भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ते प्यादे आहेत, जे आता वजीराच्या भूमिकेत दिसणार आहेत. विधान परिषदेची संभाव्य आमदारकीची माढ्याच्या आणि साताऱ्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार का? तुम्हाला काय वाटतं? निंबाळकरांना आमदारकी देणं भाजपचा योग्य निर्णय ठरेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, याच्यानंतर आता आपण अशा 2 नावाकडे वळणार आहोत जी नावे सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे राम सातपुते. शून्यातून विश्व निर्माण करणारा संघर्षाचा महामेरू, संघर्षाची भक्कम पार्श्वभूमी. भाजपच्या तरुण फळीतील सर्वात आक्रमक आणि अभ्यासू नेता कोण या प्रश्नाचं आज एकच उत्तर मिळतंय, ते म्हणजे आमदार राम सातपुते. यांचा प्रवास सोपा नव्हता. ऊसतोड कामगाराच्या झोपडीतून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचला आहे. हातातील कोयता सोडून जेव्हा एखादा तरुण लोकशाहीचं आयुध हाती घेतो तेव्हा राम सातपुते नावाचा झंझावीत निर्माण होतो. अभाविपच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता आजही आंदोलनाच्या मैदानात तितकाच सक्रिय आहे. सोलापूरचा टायगर आणि दिल्लीची दखल. नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभेच्या रणसंग्रामात त्यांनी प्रस्थापितांना दिलेली झुंज ऐतिहासिक होती. समोर कितीही मोठं घराणं असलं तरी जनतेचा मुलगा म्हणून राम सातपुते पाय रोवून उभे राहिले. जरी विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांना ज्या पद्धतीने तरुणांची फळी उभी केली होती त्याची दखल थेट दिल्लीच्या हायकमांडाने घेतली आहे. पराभवातही त्यांचा आत्मविश्वास डगमगत नाही. तोच खरा योद्धा असतो. शोषितांचा बुलंद आवाज. राम सातपुते हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते वंचितांचे प्रतिनिधी आहेत. समाजातील शेवटच्या घटकांचे प्रश्न सभागृहात कसे मांडायचे हे त्यांना अवगत आहे. त्यांच्या शब्दात धार आहे आणि विचारांच्या स्पष्टता. ज्यांच्या घरात सत्तेची परंपरा नव्हती अशा सामान्यांना बळ देणं हीच भाजपची खरी ताकद आहे. आणि राम सातपुते यांचं चालतं बोलतं उदाहरण आहेत. सभागृहाची गरज आणि भविष्यातील नेतृत्व. येणाऱ्या काळात सभागृहात केवळ संख्याबळ असून चालत नाही, तर विरोधकांच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलणारा वक्ता लागतो. उपेक्षित, कष्टकरी आणि तरुण वर्गाला न्याय देण्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणे ही काळाची गरज आहे. भाजपचा मास्टरस्ट्रोक. राम सातपुते यांना विधान परिषदेवर किंवा मोठ्या जबाबदारी पाठवून भाजप केवळ एका नेत्याला संधी देणार नाही, तर राज्यातील लाखो कष्टकरी तरुणांना हा संदेश देईल की तुमची परिस्थिती काही असो, कष्ट करण्याची तयारी असेल तर भाजपमध्ये आकाश तुमचं आहे. त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं नाव म्हणजे ब्रह्मानंद पडळकर. सांगलीच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता पडळकर कुटुंबातील दुसरं नाव विधिमंडळात गाजणार का? चर्चा आहे ती म्हणजे ब्रह्मानंद पडळकर यांना मिळणाऱ्या विधान परिषद आमदारकीची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगल्यावरून पडळकर बंधूसाठी नेमकी काय रणनीती आखली जाते? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. भाग पहिला. पडळकर बंधू एक आक्रमक, एक संघटक. गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीने धनगर समाजाला आणि बहुजन वर्गाला महायुतीच्या पाठीशी उभी केलं त्याचं फळ त्यांना मिळालं. पण गोपीचंदच्या या झंझावताच्या मागे खरी ताकद कोणाची असेल तर ती आहे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची. का आहे ही चर्चा? गोपीचंद पडळकर सध्या विधानसभेचे नेतृत्व करत आहेत, पण भाजपला सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्यासाठी एका अशा चेहऱ्याची गरज आहे जो जमिनीवर राहून काम करतो. आणि यात ब्रह्मानंद पडळकर यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. भाग 2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सागर बंगल्याचा प्लॅन. सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या विस्तारासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी पडळकर बंधू हे भाजपसाठी ब्रह्मास्त्र ठरले आहेत. रणनीती. ब्रह्मानंद पडळकर हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून ते बूथ लेवलचे मास्टरमाइंड मानले जातात. त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन आमदारकी बहाल करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा राजकीय डाव असू शकतो. उद्देश. या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील मराठा, ओबीसी आणि धनगर समीकरणाची मूठ बांधून आगामी काही निवडणुकांमध्ये भाजपला 1 नंबरचा पक्ष बनण्याचे लक्ष आहे. आणि त्यानंतर भाग 3. ब्रह्मानंद पडळकरच का? महत्त्वाचे कारण. आता प्रश्न उरतो, ब्रह्मानंद पडळकरच का? खानापूर, आटपाडी आणि जतपट्ट्यात ब्रह्मानंदजींनी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. त्यांना आमदारकी मिळाल्यास कार्यकर्त्यामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल. आणि त्यानंतर दुसरं कारण म्हणजे प्रशासकीय पकड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. स्थानिक प्रश्नांची जाण असलेला नेता सभागृहात असणं ही भाजपची गरज आहे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे गोपीचंद पडळकरांना साथ.
गोपीचंद पळळकर राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना जिल्ह्याचे सूत्र सांभाळण्यासाठी ब्रह्मानंद पळळकरांना घटनात्मक पद मिळणं आवश्यक मानलं जात आहे. त्यानंतर चौथं कारण म्हणजे सांगलीचे नवे शक्तीपीठ. जर ब्रह्मानंद पळळकर आमदार झाले तर सांगलीच्या राजकारणात एक नवी शक्तीपीठ तयार होईल. एकाच घरात दोन आमदार असणं ही गोष्ट केवळ ताकदच दाखवत नाही तर ती विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरेल. गोपीचंदची तोफ आता विधानसभेत धडकणार आणि ब्रह्मानंदची रणनीती विधान परिषदेवर दिसणार असे चित्र सध्या रंगत आहे. मित्रांनो, ब्रह्मानंद पळळकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागते का हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या किंगमेकरला जर संधी दिली तर सांगलीच्या राजकारणाचे संदर्भ कायमचे बदलून जातील. तुम्हाला काय वाटतंय? ब्रह्मानंद पळळकर यांना आमदारकी मिळायला हवी का? कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या. मंडळी, या पाचही नेत्यांची राजकीय कारकिर्दी आणि त्यांची आक्रमकता पाहता त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल असं सध्या तरी चित्र दिसतंय. पण विधान परिषद आमदारकी मिळवणं इतकं सोपं नसतं. विधान परिषद निवड प्रक्रिया कशी असते? या जागा प्रामुख्याने 3-4 मार्गाने भरल्या जातात. पहिला मार्ग म्हणजे आमदारमधून निवडले जाणारे प्रतिनिधी, जिथे विधानसभेचे निवडून आलेले आमदार मतदान करतात. त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि मतदारसंघ, जिथे जिल्हा परिषद सदस्य आणि महापालिकेचे सदस्य मतदान करतात. आणि त्यानंतर तिसरा मार्ग म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदार, ज्यांची निवड थेट मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार राज्यपाल करतात. आणि त्यानंतर चौथा मार्ग म्हणजे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ. या प्रक्रियेत पक्षांतर्गत समीकरण, जातीय गणित आणि आगामी निवडणुकीची रणनीती या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे या 5 नावापैकी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकाचं ठरेल. आता मला तुम्ही सांगा, या 5 पैकी कोणाला संधी मिळायला हवी? काय ब्रह्मानंद पळळकर यांच्या रूपाने सांगलीला नवं बळ मिळणार की राम सातपुते पुन्हा एकदा सभागृहात आक्रमक भूमिकेत दिसणार? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा तानाजी यूट्यूब चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.